मेघदूत बंगल्यातील गृहप्रवेशावेळी शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। आज त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता आणि याच बंगल्यात मंत्री शंभूराज देसाईंचा जन्म झाला होता। त्यानंतर आज तब्बल 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई आपल्या मातोश्रींसह गृहप्रवेशादरम्यान भावुक झाले। आज माझ्या आईला घेऊन या घरामध्ये मी आलो। माझा सगळा परिवार बरोबर आहे। आम्ही सगळेच आमच्या आईला तर खूप भरून आलं, कारण त्यांचं 1965 ला लग्न झालं माझ्या वडिलांचं आणि आईंचं, आणि त्यांचा गृहप्रवेश सुद्धा याच घरात झालेला आहे। नाशिकला माझ्या आईंचं लग्न झालं आणि त्या नवरी म्हणून पहिल्यांदा याच घरात आल्या। त्यामुळे आज त्या सुद्धा भावुक झाल्या की ज्या घरात त्या आल्या, माझा जन्म झाला, त्याच घरात आज मुलाबरोबर मुलगा मंत्री म्हणून राहायला जातोय, हे त्यांना बघायला मिळालं। आम्हाला सगळ्याच परिवाराला त्याचा एक आनंद आहे। तुमच्या सगळ्यांच्या माझ्या तालुक्याच्या आशीर्वादाने तो आमदार झाला, मंत्री झाला, याच्यात खूप समाधानी। मेघदूत बंगल्यात त्याला मला यायचंच होतं। मी त्याला म्हटलं, दादा पावनगड मिळालंय, पण आपल्या तुमची इच्छा आहे, मी करतो, तुम्हाला तिथे नेतो। ते योगायोग म्हणजे मला याच्यातली काही कल्पना नाही। माझा वाढदिवस इथे काय चला पूजा आहे म्हणा, योगायोगाने हे त्यांनी मला इथे वाढदिवस केला।